कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सगळ्यांनी कुलूप हा धडा काढा। आणलंय का पुस्तक? बसा। बिचाऱ्या। आम्हाला काय म्हणलात काय? मी बिचाऱ्या म्हटलं। तेच म्हणलं, आम्हाला बिचारी म्हणण्याचं धाडस कुणी केलं? त्या सोंगट्यानं बिचाऱ्या म्हणालो। म्हणजे तुम्हाला बुद्धिबळातलं काय बी कळत नाही असं म्हणायला लागल। कुणी बिचार नसतं जगात। या सोंगट्यांना बी स्वतःची ताकद असत्या, त्या त्यांच्या नियमानच चालतात। हा, आता त्यांना चालवणारा डोकेबाज पाहिजे। कोणाची काय चाल आहे आणि त्याला कसा चालवायचा याची चालवणाऱ्याला अक्कल पाहिजे। या 64 घराच्या खेळातल्या सोंगट्या स्वतःच्या मर्जीप्रमाणे हलवता येतात याचा तुझ्या मनावर खूप परिणाम झालाय। आयुष्य हा खेळ नसतं। तू या घराचा पट करून ठेवलायस बुद्धिबळाचा। पण एक गोष्ट लक्षात ठेव, सोंगट्या आणि माणसं यात फरक असतो मोठा। सोंगट्यानं स्वतःचं मन नसतं, स्वतःचा विचार नसतो, पण माणसानं स्वतःचं मन, स्वतःची बुद्धी, स्वतःचा मेंदू असतो। तू जर माणसानं सोंगट्याप्रमाणे हलवायला लागलीस ना तर गणित चुकेल तुझं। माणसाचं मन असतंय आणि मेंदू पण असतोय, बरोबर आहे तुमचं। पण एकदा का त्या मेंदूचं गणित कळलं का नाही, का माणसात आणि सोंगट्यात काय बी फरक राहत नाही बघा। फक्त ते गणित कळायला पाहिजे। हे बरोबर आहे तुझं। पण एकदा का ते गणित कळलं की मग आपण माणसांना आपल्या गरजेप्रमाणे हवं तसं वापरतोय का त्यांना जपतोय, हे वापरणाऱ्याच्या बुद्धीवर, त्याच्या हेतूवर, त्याच्या सदसद विवेक बुद्धीवर ठरतं, नाही का? बुद्धिबळाच्या खेळात जिंकण्यासाठी आपण एखाद्या सोंगटीचा बळी देतो, पण खऱ्या आयुष्यात तसं चालत नाही। खऱ्या आयुष्यात पण ज्यांना जिंकायचं असतं का नाही, त्याला कुणाचा ना कुणाचा बळी द्यायलाच लागतो। हाच फरक तुला कळलेला नाही। तू तोंडानं कितीही म्हणत असलीस तरी या घराला, इथल्या माणसांना तू मनापासून आपलं मानलेलं नाहीस कधीच। हे तुम्ही सांगताय, तुम्ही तरी कुठं आमचा स्वीकार केलाय? एक प्रकारे तुम्हाला हवं तसं वापरून तुम्ही आमच्या मनाचा बळीच दिलाय की। तुमच्याकडनंच शिकलोय आम्ही हा खेळ। आता तू एकटी खेळतेस, तुझ्या समोर खेळायला कोणी नाही। दोन्ही बाजूने तूच खेळतेस, तूच जिंकतेस। पण उद्या तुझ्यासारखंच या घराचा पट करणारं दुसरं कोणी आलं तर, आणि त्याने तुला सोंगटीसारखं वापरलं तर अवघड होईल। काय अवघड होणार नाही। उद्या जर आमच्यावर ह्या पटावरची सोंगटी बनायची वेळ आली का नाही, आम्ही वजीरच असणार आहे आणि आमच्या पुढं या घरातली सगळी माणसं प्यादीच असणार आहे। तुला हेही माहिती असेल की या पटावरच्या सोंगट्या आपापल्या नियमाप्रमाणेच चालू शकतात। प्याद सुरुवातीला 2 घर आणि नंतर एकच घर चालतं, पण जर ते शेवटच्या घरापर्यंत पोहोचलं तर ते वजीर सुद्धा बनू शकतं, हे लक्षात ठेव। आजवर कुठल्या बी प्याद्याला आम्ही तिथपर्यंत पोहोचू दिलेलं नाही आणि इथून पुढे पोहोचू बी देणार नाही। तू अजूनही या घरातल्या खेळात थांबवाव्यास, तुझा विचार बदलावास, हे सांगायसाठी आलो होतो मी। पण त्याचा उपयोग होणार नाही हे दिसतच आहे मला। मग लक्षात ठेव, प्रत्येक गोष्टीची पहिली वेळ असतेच। तूही कधीतरी चुकशील खेळात, आणि जेव्हा या घरातलं एखादं प्याद त्या शेवटच्या घरात पोहोचेल ना, तो दिवस तुझा या घराचा शेवटचा दिवस असेल।
मॅडम आपण मला बोलवलं? हो, मी सांगितलेले पेपर्स आणलेत तुम्ही? हो आणले ना. काय झालं त्यात? अधिपती सूर्यवंशी शाळेत कसे आले? त्यांनी ऍडमिशन घेतलंय मॅडम शाळेत. ऍडमिशन घेतली? कशी? त्यांनी शाळेच्या सर्व फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून ऍडमिशन घेतलंय मॅडम शाळेत. आणि मॅडम इतक्या उशिरा येऊन पण शाळेच्या पूर्ण वर्षाची फी भरली आहे त्यांनी. कसं शक्य आहे? प्रभारी का होईना मुख्याध्यापिका आहे मी. माझ्या सहीशिवाय कुठलीही ऍडमिशन होऊ शकत नाही. आणि मी नाही सही केली त्यांच्या प्रवेश अर्जावर. मग कशी काय झाली त्यांची ऍडमिशन? नाही मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. एक मिनिट, थांबा. हे बघा, याच्यावर तर तुमचीच सही आहे मॅडम. हे कोणी केलं? हे कोणी केलंय मला सांगा. म्हणजे मला काही समजलं नाही मॅडम. तुमचीच सही आहे ना त्याच्यावर. तुमची सही दुसरं कोण करणार? अहो नाही, मी नाही केली आहे सही याच्यावर. कोणीतरी करवून घेतली आहे सही. म्हणजे घेतली कोणी म्हणजे मला नाही माहिती. म्हणजे मी सकाळी आलो तर माझ्या टेबलवर हा फॉर्म पडलेला होता. मी म्हटलं ऍडमिशन झालेली दिसते. म्हणजे तुमचे मिस्टर आहेत ना ते. मला वाटलं तुम्हीच केली असणार ऍडमिशन. हो नाही, मी नाही दिली आहे. मला माहिती, मी नाही सही केली यावर. नाही मॅडम, पण तुमचीच सही आहे ना अर्जावर. आणि हे काय सोपं नाही तुमची सही दुसरं कोणी करणार. नाही नाही, शक्यच नाहीये. मी नाही केली ही सही. मला चांगलंच आठवतंय. कधी झालं असेल? आज अधिपती शाळेत आलेत म्हणजे फार फार तर काल किंवा परवा हा फॉर्म माझ्यासमोर आला असणार. या 2-3 दिवसातच झालं असणार. हा बरोबर. मला सांगा, तुम्ही अजून कशा कशावर सही घेतली आहेत माझी? मॅडम मी दररोजच कोणत्या ना कोणत्या कागदपत्रांवर तुमच्या सह्या घेतच असतो की. म्हणजे त्या सगळ्या फॉर्म्स मध्ये तुम्ही चुकून हा अर्ज सुद्धा टाकला असणार किंवा मुद्दाम टाकला असणार. हो मॅडम, मी कशाला करून मुद्दाम? मला काय गरज आहे हे करायची? मी नाही केलं हे. मला माझी नोकरी प्रिय आहे मॅडम. मी असलं काही करणार नाही मॅडम. पण मग झालं तरी कसं? मॅडम, हे आमच्या सुट्ट्यांचं ऍप्लिकेशन. मॅडम तुम्ही फक्त सह्या करा, मी पानं उलटायला मदत करते. मॅडम इथे सही करा. झालं काम. बरोबर, करेक्ट. हे या तिघांचंच काम असणार. बरोबर. मग मॅडम मी निघू का आता? नाही नाही नाही, तुम्ही थांबा. अजून कन्फर्म नाही झालंय. कारण तुमच्या खेरीज माझी सही घेणारे अजून तिघच आहे. थांबा. मोहन दादा, 9वी अ च्या वर्गातून मिताली, विनय आणि रेणुकाला बोलवणार. ही सही मी नाही केलेली. कुणीतरी माझ्या नकळत करवून घेतली आणि आज मी निकाल लावणारच आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.